शहरातील काळे ऑइल वेचक कष्टकऱ्यांच्या प्रश्नावर ऑइल वेचक कष्टकरी पंचायतचे महाराष्ट्र राज्याचे कार्याध्यक्ष नितीन पवार यांची भेट घेऊन चर्चा करण्यात आली। जिल्ह्याचे प्रतिनिधी विकास उडानशिवे यांनी ऑइल वेचक कष्टकऱ्यांचे प्रश्न मांडून काळे ऑइल वेचक कष्टकऱ्यांवर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध पर्यावरण दिनी अर्थात 5 जून रोजी पवार यांच्या नेतृत्वाखाली सर्वानुमते जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्याचे जाहीर केले। यावेळी विजय नेटके, अशोक साबळे, बाबासाहेब सरोदे, संजय लोखंडे, अजय नेटके, सुनील ससाणे आदी उपस्थित होते। संघटनेचे सभासद असलेले शहरातील काळे ऑइल वेचक कष्टकरी वापरलेले ऑइल गोळा करण्याचे काम करतात। ऑइल वेचक हे काळे ऑइल सायकल, मोटरसायकल, छोटे टेम्पो याद्वारे गॅरेजमधून गोळा करून पुनर्प्रक्रियेसाठी रिफायनिंग फॅक्टरीला देतात। आपल्या रोजीरोटीसाठी त्यांचे हे काम सुरू असून ते एक प्रकारे पर्यावरण रक्षण करत असल्याचेही स्पष्ट करण्यात आले। काळे ऑइल हे धोकादायक कचरा या संज्ञेत येते। सभासदांच्या कामामुळे पर्यावरणाला असलेला धोका टळतो। या सर्व कामगिरीबद्दल त्यांचे कौतुक होण्याऐवजी त्यांना प्रशासकीय व्यवस्था आणि पोलिसांकडून विविध प्रकारे त्रास देण्याचे काम केले जाते। काळे ऑइल आणि खाद्यतेलाचा काही संबंध नसताना अन्न पुरवठा विभागही या कष्टकऱ्यांना त्रास देण्याचेच काम करतो। जागतिक पर्यावरण दिनी स्वतःचे पोट भरून पर्यावरण रक्षणाचे काम करणारे ऑइल वेचक कष्टकरी न्याय्य मागण्यांसाठी धरणे आंदोलन करणार आहेत। बातम्यांसाठी ई नवा मराठा यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा।